टीव्ही सत्यमेव व्रतम। मोठी बातमी, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा, आमदास आठवलेंची मागणी। राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल, मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही। बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी केली आहे। ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते। रामदास आठवले म्हणाले, अजित पवारांमुळे महायुतीचं कोणतंही नुकसान नाही। लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा, राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही। मी असल्यामुळे महायुतीने राज ठाकरे यांना घेऊ नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले। राहुल गांधी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते। त्यांनी या दौऱ्यात जॉर्ज टाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला होता। विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना देशातील आरक्षणाबाबत प्रश्न विचारले। याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाच्या मागणी करत आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे। त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या अशी मागणी होऊ लागलेली आहे। मात्र सध्या आरक्षण संपवण्याची वेळ नाही। ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल। सध्या योग्य वेळ नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते। तर आपण आर्थिक बाबींवर नजर टाकली तर 100 रुपयांपैकी आदिवासींना केवळ 10 पैसे मिळत आहेत, दलितांना 5 रुपये तर ओबीसींना पण इतकीच रक्कम वाटायला येते। त्यांचा देशातील वाटा कमी आहे। भारतातील प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांची यादी काढा, मला त्यात अग्रभागी दलित आदिवासींचं नाव दाखवा, ते दिसणार नाही। मला वाटतं देशातील 200 जणांमध्ये एखादा ओबीसी असेल आणि ते देशात 50% आहेत। पण आम्ही आजारपणावर इलाज करत नाही। आरक्षण एकमात्र साधन नाही, इतर पण साधन आहेत, असं राहुल गांधी यांनी नमूद केलं।